इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 ते 150% फायदा होईल असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी हनुमंत बळीराम कोकरे वय 67 राहणार विजापूर रोड सोलापूर यांना तब्बल 63,26,000 रुपयांचा गंडा घातला। त्यांची 18 जुलै ते 23 डिसेंबर 2025 या कालात फसवणूक झाली असून त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी शांतीलाल शहा नामक व्यक्तीविरुद्ध सोलापूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। राहत्या घरी असताना हनुमंत कोकरे हे फेसबुक पाहत असताना त्यांना शांतीलाल शहा नावाच्या व्यक्तीने मेसेज केला। मी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा CEO आहे असे सांगून कंपनीत शेअर गुंतवणूक करा, तुम्हाला सेवा पाहिजे असल्यास कळवा, आम्ही तुम्हाला सेवा देऊ असे सांगितले। त्यानंतर शांतीलाल शहा नामक व्यक्तीने कोकरे यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले। रिलायन्स इंडस्ट्रीज रिन्युएबल सोलार इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी मेसेज पाठवला। त्या ग्रुपमधील इतर सदस्य शेअर मार्केटमध्ये 100 ते 150% फायदा होत असल्याचे मेसेज टाकत होते। यावेळी कोकरे यांनी सुरुवातीला 5,000 रुपये गुंतवले, त्यावेळी त्यांना चांगला परतावा मिळाला। त्यानंतर विश्वासाने कोकरे यांनी वेळोवेळी पैसे गुंतवले। जवळचे पैसे संपल्याने त्यांनी पैसे विड्रॉल करण्याची विनंती केली। त्यावेळी समोरील व्यक्तीने कमिशनची रक्कम द्यावी लागेल असे सांगून पैसे पाठवायला सांगितले। कोकरे यांनी पुन्हा पैसे पाठवले, परंतु त्यांना पैसे काढताच आले नाहीत। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसात ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शेलगजा तपास करत आहेत।